तुम्हाला ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने काय करावं हा अधिकार, म्हणजे आम्ही दडपशाहीवाले नाही, दडपशाहीवाले तिकडे आहेत. म्हणजे आम्हाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कुठे रॅली करायची, काय करायचं, कोणी त्याचं डिझायनिंग करायचं ते आम्ही थोडी ठरवतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्याला जे योग्य वाटतं. भुजबळ 200 कोटी काहीतरी खर्च झाले इमेज बिल्डिंग, इमेज बिल्डिंग वरती काय मला नाही माहिती, मी पण तुमच्याच चॅनलवर पाहिलं ते इमेज बिल्डिंगचं हे मी चॅनल्सवरच पाहिलं. मला फारशी याची माहिती नसते. आमची कसं काय इमेज बिल्डिंग आहे काय, आम्ही सेवक आहोत, आम्ही देशाची सेवा करण्यासाठी इलेक्शन तर आमचं कसं काय इमेज काय, आम्ही आपल्या लोकांची सेवा, लोकांच्या मनात एक छोटंसं स्थान केलं विश्वासाचं तेवढं आम्हाला. दादा नेहमी म्हणतात मी लोकांचं कामाचा माणूस आहे, मग कामाच्या माणसाला एवढं इमेज बिल्डिंगवर खर्च करायचं काय? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ती माझ्याकडे कशी असतात त्यांना विचारायला पाहिजे. काही छगन भुजबळांनी तिथं भाषणाच्या वेळेस सांगितलं की आरक्षणाच्या संदर्भात सरकारने गेल्या आठवड्यामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, मात्र विरोधी पक्षात म्हणजे अर्थात राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट हे कोणीही उपस्थित त्या ठिकाणी राहिलेलं नाही. खरंच स्थिती हे सिरियस आहेत आणि शरद पवारांसारख्या नेत्यांनी तर उपस्थित राहायला हवं होतं, कारण यांनी याच्या अगोदर आरक्षण दिलं तर त्याच्यावर त्याला थोडं तरी असं काही म्हणतो असं म्हणाले की बारामतीतून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कळलं, म्हणजे त्यांनी अर्थात शरद पवार असं सांगितलं की शरद पवारांनीच फोन केला, विरोधी पक्षाने गेला, कुणीच गेलं नाही. त्याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला, काय फार अवघड नाही काय. पण ताई तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी जाणं? आम्ही प्रस्ताव मागितला होता, मी स्वतः ऑफर केली आहे. मी गेले 10 वर्ष आरक्षणावर हे आत्ता बोलताय. मी 10 वर्ष कुठे पार्लमेंट कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल? संसदेत तुम्ही डेटा काढून बघा. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने प्रस्ताव आणा, प्रस्ताव आम्हाला पाठवा, आम्ही ताकदीने तुमच्यावर उभं राहू, पण प्रस्ताव तर हातात आला पाहिजे. आतापर्यंत 10 वेळा या केंद्र सरकारने, जे आधी मोदी सरकार होतं आता ते एनडीए सरकार म्हणतात, तर त्या सरकारमध्ये म्हणजे मोदी सरकारने 10 वर्षामध्ये अनेक आरक्षणाची बिलं आणली. त्या प्रत्येक बिलावर अर्जुन मुंडाजी मंत्री होते, प्रत्येक बिलावर मी बोलले, प्रत्येक बिलावर. आणि मी हाच मुद्दा मांडलाय की एक देशासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, अनेक राज्यांमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. 2, 3, 4 दिवस चर्चा करू आणि एक काहीतरी निर्णय घेऊ. आणि महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव तर आम्हाला दिला पाहिजे. त्याच्यासाठीच ही बैठक, सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, पण पाठवला होता. बैठकीलाच कोणी गेलं नाही. प्रस्तावच आला नाही ना. पण बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं असं वाटतं. प्रस्ताव आल्याशिवाय अजेंडा काय, कसा सगळ्यांना आमंत्रण होतं असं त्यांचं म्हणणं. आमंत्रण आलं पण अजेंडा काय? ते म्हणतात की आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो असतो. हो, ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे. तुमच्या चॅनलवरती आम्ही जिनेवर 50 वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो. बोलवलं नव्हतं असं म्हणायचं. बोलवते नाही. अहो, जेव्हा त्यांनी आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती. माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत द्यावा आणि मिटिंग करावी. व्हॉट इज द प्रॉब्लेम? या सगळ्या याच्यामध्ये मला बोलायला तुम्ही मला अजेंडा पाठवला आणि मला बोलवलं तर मी 2000% मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हे सगळ्यांच्या आरक्षणाची जर त्यांनी मीटिंग लावली आणि हा सगळा अजेंडा असेल तर मी 2000% जाईन त्या मीटिंगला. पण त्यांनी लावली तर पाहिजे. जरांगे म्हणतात जे आमदार आमच्या आरक्षणाला ओबीसी मराठा आरक्षणाला पाठिंबा त्यांना आम्ही पाडणार, मग ते महायुतीचे असं नाही. हा मूवी असेल एक जाहीर पक्षांनी भूमिका जाहीर करावी की ओबीसीतनं मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की नाही. ही भूमिका अजून एकही पक्ष घेत नाही. का घेणार नाही? साहजिक एक असंविधानिक म्हणून पक्ष घेतले, पण ते त्यांची मागणी पुढे राहते. लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना. प्रत्येकाची दादा म्हणतो की लोकसभेमध्ये चुकीचा एक नॅरेटिव्ह विरोधकांनी दिला आणि त्याचा आम्हाला फटका बसला आमच्या हे झाला. मात्र आता यावेळेस लोकांनी खरं तर चुकीच्या संविधान बदलणार त्यांचं असं होतं, घोषणा दिल्या. परंतु आता त्यांनी सांगितलंय की देशातला सगळ्यात मोठा बाबासाहेबांचा पुतळा हेच सरकार उभारणार आहे महायुतीचं. जेव्हा सरकार होतं ना तेव्हाच काम सुरू झालं. जेव्हा पक्ष एक होता
उद्धवजी मुख्यमंत्री होते ना तेव्हापासून काम चाललेलं आहे एक. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या चॅनल्स जे आहेत ना त्याचे आर्काईव्हमध्ये माझ्याकडे कदाचित तारखाही असतील. भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार तुमच्या सगळ्या चॅनल्सनी ते दाखवले आणि सगळ्या भाषेत काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांनी दाखवलं. आणि मी हे माझ्या कानांनी पार्लमेंटमध्ये पण ऐकलं की आम्ही 4 सोपार आणि आम्ही संविधान बदलणार. हे नॅरेटिव्ह नाहीये की भारतीय जनता पक्षाच्या खासदारांचं मत हे सगळ्या देशांनी पाहिजे. तुम्ही प्रयत्न करतायत का ते? असं परवा तरी म्हणले पाहिजे. परवा त्यांचे खासदार ज्या पद्धतीने शपथ घेतली किंवा त्यांचे सगळे पदाधिकारी बोलतात ते आपण ऐकतोय. तुमच्या चॅनलमध्येच आम्हाला कळतं का की कुठल्या राज्यात तुम्ही एवढे क्विक बातम्या देता की कुठल्या राज्यात कुठल्या काय मध्ये चाललेलं आहे आम्हालाही पटकन कळतं. त्याच्यामुळे दूध पाणी का पाणी तिथे दादा असं म्हणाले की बारामतीमध्ये जवळपास 180 कोटी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. पोलिसांना असं सोडणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा योजना आणणार आहे. मात्र 46,000 कोटी या योजनेवरती खर्च होणार आहे का? राज्यात सुद्धा अर्थसंकल्प तेवढा नसतो. नाही काही निवडणुकीच्या अगोदरची तयारी काही हे बघा भारतीय जनता पार्टीमध्ये जुमलेबाज 15 लाख तुमच्या अकाउंटला आले. त्याच्यामुळे खूप जुमले आणि अजून 2 महिने जायचे आहेत. अजून काय काय तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटत नाही. छगन भुजबळ की ताईंना ज्यांनी मतदान केलंय त्यांनी या योजनेचे अर्ज भरले. असं काही नाही की ताईंना मतदान केलंय योजनेचा अर्ज भरले. भरलेच पाहिजेत. या राज्यातल्या प्रत्येक महिलेने अर्ज भरलाच पाहिजे. माझी विनम्र विनंती आहे की या राज्यातल्या प्रत्येक महिलेनी तिचा अधिकार आहे म्हणजे तिला त्याचा बेनिफिट मिळालाच पाहिजे आणि फॉर्म भरलेच पाहिजे. प्रत्येक महिलेला माझी विनम्र विनंती की प्रत्येक लाभार्थीला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करायला लागेल ते आम्ही करू. आज बारामती की महाविकास आघाडीतील जे कार्यकर्ते किंवा नेते या योजनेचं जर फॉर्म भरत असतील तर भरू नका. फॉर्म तुमचा बाद करतील मग. लोकांना बोलायचा अधिकार आहे. काही आज दादांवर ही वेळ आली की बारामतीमध्ये अशा पद्धतीने सभा घेत त्यांना एक योजना जे आतापर्यंत गेले म्हणजे त्यांनी अधिवेशनामध्ये जे सांगितलंय ते योजना तिथं म्हणजे सगळ्या योजना तिथं सांगाव्या लागल्या डिस्क्राईब कराव्या लागल्या सविस्तर सांगाव्या लागले. ही वेळ बारामतीमध्ये जाऊन दादांवर आली आहे. विधानसभेतून सगळ्यांना कळले तिथं जाऊन सगळी छोटी छोटी एक योजना समजून सांगण्याची गरज आली. चांगली गोष्ट आहे. आपण स्वागत केलं पाहिजे त्याचं. एवढा वेळ देऊन जर योजना पोचत असतील लोकांपर्यंत चांगली गोष्ट आहे. आपण स्वागत करूया ते. साताऱ्याच्या सभेमध्ये पवार साहेब गेल्या विधानसभेच्या वेळी भिजलेली होती. आज बारामतीमध्ये नेमक्या सभेच्या वेळी पाऊस आला आणि अजित पवार असं म्हणाले की खरं तर हिरमोड झालाय मात्र वरून राज्याचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला आणि त्याची सुरुवात बारामतीमध्ये होते. त्यानंतर सगळे नेते जे आहेत ते दादांच्या बाजूने उभे राहिले. शरद पवारांच्या सभेसारखा माहोल त्यांचा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला खरं सांगू या राज्यातली महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार इतका भ्रष्टाचार या राज्यात झालेला आहे. आजच सकाळी एका मीडियाच्या माणसाने मला विचारलं की काहीतरी क्लीन शीटवरून तर मी त्यांना ते मला विचारत होते माझं मत काय. तर माझं मत कसं असेल मी कधीच कुणावर आरोप केले. ज्यांनी आरोप केले त्यांना विचारलं पाहिजे ना. आरोप करणारे पण तेच आणि क्लीन चिट देणारे पण तेच. आणि माझा एकच प्रश्न मग मला असं कन्फ्युजन होतं कारण का पदाधिकारी आणि सगळे मला विचारतात की ताई यांनी आरोप केले यांनी कोर्टात कागदपत्र दिली मग ती कागदपत्र यांनी दिली ती खरी होती का खोटी. मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही. मग यांनी कुठल्या बेसिसवर आरोप केले. मग जर आरोप केले भ्रष्टाचाराचे तर मग ते खरे होते का खोटे याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे. कारण का सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप हे लीड कोणी केले ते माननीय आदरणीय देवेंद्रजींनी. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे की भ्रष्टाचार झाला का नाही क्लीन चिट दिली का नाही. तुम्ही जे कागदपत्र दाखवत होता तुम्ही विधानसभेत कागदपत्र दाखवत होता तुम्ही कोर्टात कागदपत्र दाखवत होता मग ते कागदपत्र खोटे होते का खरे होते. भ्रष्टाचार झाला का नाही आणि क्लीन चिट का बेसिस सो कन्फ्युजिंग. तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. राज्याला नाही देशाला द्यावं लागेल कारण का हे जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षाने
सगळ्यांवर केले तर आमच्यावर पण केले. आता हा भाग सोडा की आता आमच्यावर नाहीये, तो भाग वेगळा. पण आमच्या बरोबरच्या ज्या लोकांवर त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे, ते काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यात जाऊन जाऊन केले. प्रत्येक भाषा तुम्ही चॅनल चालवताना मी सगळ्या लोकल चॅनल्सला विचारले की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराबद्दल जे देवेंद्रजी बोलले ते काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक चॅनलनी त्या भाषेत दाखवले. त्यामुळे पुन्हा भारत ज्यांना चालला आहे संख्यावर राज्यात विकास खूप जोरदार होतोय तुझ्या असं खेळकरांचा प्रश्न आहे. तुझ्या खेळकरांच्या सगळ्या नियुक्तीबद्दल युपीएससी संशयाच्या बोलण्यात अडकलेले आहे. त्याची पूर्णपणे पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे. एवढी मोठी गॅप झालीच कशी आता तिचे वडील म्हणतात कलेक्टरनेच परवानगी दिली होती लाल जेव्हा लावायची, स्पीकर लावायची. मी ते आरोप फेटाळतात पुढचे. कुठल्या कलेक्टर पुण्याचे कलेक्टर जे आहेत ते मुद्दा त्यांनी काही लेखी दिलंय का? कशावरून दिली काय ते डेटा एव्हिडन्स आरोप प्रत्यारोप करून आपल्या सगळ्यांना जर कलेक्टरांचं ते नाव घेत आहे तर त्याचा एव्हिडन्स काय की कलेक्टर होणार भाग देतात आहे. कलेक्टरच्या सहीचा काही आहे का काहीतरी असलं पाहिजे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मुंबईला आले आणि त्यानंतर अजितदादा असं म्हणले की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात परत एकदा निधी दिलेला राज्यासाठी, मोठ्या विकास कामांना सुरुवात झाली आहे आणि मोदी सरकार ज्या पद्धतीने राज्याला प्रगतीच्या पथावर घेऊन चाललंय आणि तिघं मिळून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, वाटतंय खरंच राज्य कसं भाषणासाठी चांगलं होते अशीच भाषा करायची असते. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे या देशाचे आदरणीय माननीय प्रधानमंत्री ते काल म्हणाले की आम्ही फायनान्शियल कॅपिटल आहे हा महाराष्ट्र हे आणि त्याला आम्ही करू. महाराष्ट्र आहेच फायनान्शियल कॅपिटल देशात. त्याबद्दल मुंबईबद्दल ते चांगलं बोलले. म्हणजे आमच्यासाठी हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि फक्त आमची एवढीच विनंती आहे भारतीय जनता पक्षाला की मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू नका आणि महाराष्ट्रातल्या हक्काच्या मेरिटच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या दुसऱ्या राज्यात घेऊ नका अशी माझी विनम्र विनंती केंद्र आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आणि भारतीय जनता पक्षाने फार कष्ट करून मुलं शिकतात आणि मेरिटवर त्या मेरिटवर पास होणाऱ्या मुलांच्या हक्काची इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रात येते ती जेव्हा आमच्या गरीब कष्ट करणाऱ्या मुलांच्या तोंडापर्यंत आलेला घास जेव्हा सत्तेसाठी दुसरे घेऊन जातात तेव्हा फार दादा आता असे म्हणलं विधान परिषदेमध्ये महायुती जिंकते म्हणजे आमदार थोडं सगळे मतं फक्त आपण बघितलं. लोकसभेत मात्र हरते. आता विधानसभेत काय आता ते म्हणतात आम्ही विधानसभेतही असंच जिंकू. ना शुभेच्छा आहे. इलेक्शन पारदर्शकपणेच व्हायला पाहिजे. कसं आहे तुमच्याच चॅनलवरचं अनालिसिस सांगते काय माझं नाही. मी सगळं माझा तुमच्यावर फार विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही जे सांगता ते मी खरंच की बाबा लोकसभा झाली त्याच्यात मायबाप जनतेने मतदान केलं. विधानसभा आपलं विधान परिषद झाली त्याच्यात तुम्हीच आता माझा शब्द नाही. घोडे बाजार काय किंमत हे तुमच्याच चॅनलवर मी बघते. आणि 50 खोके एकदम ओके. आता खोकेवाले जर मतदान करायला लागले असं टीव्ही चॅनल म्हणते मी म्हणत नाहीये. मी जे 2-3 दिवस चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्रात त्याच्यामुळे एक नक्की झालं की ह्या देशातला सर्वसामान्य मायबाप माणूस हा पैशाने विकला जात नाही. स्वाभिमानी आहे, कष्ट करणारा आहे आणि तो असल्या कुठल्याही यांच्या भूतकाळांना हरकत नाही हे लोकांनी दाखवलं. दादा आज असे बळीचा बाकरा केला पवारांनी असा आरोप करतात लोकशाही हो एकाला अधिकार आहे ना. हे बघा काही झालं चांगलं किंवा वाईट त्याचा केंद्रबिंदू कोण असतो? शरद पवार. 60 वर्ष जर सगळ्याच केंद्रबिंदू शरद पवार असेल पूजा केळकरच्या आईनं हत्या दिन साजरा करत आहेत. 25 जूनला काय अजेंडाच राहिला नाही. महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार पे जवाब दो. का नाही बोलत ते महागाईवर आम्ही प्रश्न विचारतात. भ्रष्टाचारावर का नाही सरकार बोलत? उत्तर दे. ज्या व्यक्तीने एखादा निर्णय घेतला त्याची माफी मागितली आणि याच देशाने 350 खासदार निवडून दिले ना संपला विषय. त्यांच्याकडे अजेंडाच नाही. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी हे महागाईवर का नाही बोलत, भ्रष्टाचारावर का नाही बोलत, बेरोजगारीवर का नाही बोलत अशी अपेक्षा त्यांनी बोलावं यामध्ये. ताई पूजा केळकरच्या आईनं बंदुकीनं शेतकऱ्यांना 1 वर्षापूर्वी धमकावलं होतं. 1 वर्षापासून गुन्हा दाखल झाला नाही. आता पुणे पोलीस आयुक्तांना त्यांना नोटीस बजावली की
तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये? नाही, हा प्रॉब्लेम आहेच नाही या राज्यात. आणि पुणे तर सेंटर झाले. ड्रग्ज पुणे, ही बंदुकीची कालची गोष्ट पुणे, त्याच्यानंतर ते कोयता पुणे, ड्रग्जचे व्हिडिओ ते ललित पाटील पण 1 वर्षानंतर गुन्हा दाखल करून घेतला नॉट द पॉइंट. मी तुम्हाला डेटा सांगते. ह्या राज्याचा गृहमंत्र्याचा जो डेटा आहे तो दाखवतो की सगळ्यात जास्त क्राईम कुठे होतोय आज राज्यामध्ये. ते आधी नागपूरचा असायचा, तो आता पुण्याचा झालाय. पुणे हॅज बिकम द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे दुर्दैव मला बोलावं लागतं. गृहमंत्र्यांबरोबर पालकमंत्री पण याला जबाबदार आहेत का ताई? सरकार जबाबदार. डबल इंजिन, सिंगल इंजिन, ट्रिपल इंजिन, जे काय ते सरकार आहे, ते कधी डबल म्हणतात, कधी सिंगल म्हणतात, कधी ट्रिपल म्हणतात. जे काय 200 आमदारांचं सरकार आहे ना, ते या लॉ अँड ऑर्डरच्या अपयश आले. याच पुण्यामध्ये जर एका महिला पोलिसावर पेट्रोल टाकलं जातं, एवढी हिंमतच कशी होती. फोर्सच्या गाडीचा ऍक्सिडेंट होतं, रक्त बदललं जातं. कोयता गँग रोज उठसूट गरीब माणसाच्या ईएमआयवर घेतलेल्या कष्टाची घेतलेल्या गाड्या तोडत राहतात. काय करते हे सरकार? लक्ष नाही यांचं. ताई, दादा आज असे बोललेत की विधानसभा निवडणूक होईपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सोडवला जाईल. निवडणुकीच्या अनुषंगाने असं स्वागत आहे त्याचं. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा जर ते विधानसभेच्या आधी प्रश्न सोडवणार असतील तर मी त्यांचं स्वागत. ताई, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर एकातर्फे एका बाजूला विरोधक टीका करतायत आणि रोहित पवार आणि रवींद्र दंगेकर जागोजागी बॅनर लावून त्या अर्ज भरा असं आवाहन करतायत लोकांना. पण टीका कोण करते? टीका कोणीच करत नाही. विरोधी पक्षानं टीका केली ताई मी अधिवेशनात. पण स्वागतच केलं त्याचं. मी म्हणजे प्रत्येक जी लाभार्थी आहे, सरकार जर एखादी योजना देत असली तर दिलीच पाहिजे. माझं तर म्हणणं यंत्रणा लावून घरी द्या ना. बिचारे आमच्या महिलांना कशाला लाईनमध्ये उभं. कात्रज कोंडवा रस्ता रखडलाय, डीपीडीसी निधी दिले नाही. मी एकीकडे बजेट सादर केलं दादांनी, पण लोकसभेत पराभव झाल्यापासून दादा डीपीडीसी घेत नाही, कोणीच फरक नाही पालकमंत्री असून. मीही त्यांना पत्र लिहिलेलं आहे की अमोल दादा आणि माझ्या मतदारसंघात आमच्या हक्काचे जे पैसे खासदाराला मिळतात, म्हणजे माझ्या आमदारांचे नाही, त्या पोस्टला जे पैसे मिळतात तेही आम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की मोठी मोठी कमिटमेंट्स केल्या जातात, मूलभूत सुविधांसाठी जे आम्ही पैसे मागतो तो आम्हाला दोघांनाही मिळत नाही. आम्ही पत्रही लिहिले की जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्हाला कोर्टात जावं लागेल. मार्गच नाही. किती निधी आणून ठेवलाय तुमच्या दादांनी? नाही, आमचा जो 5% तर मिळालाच पाहिजे आणि बाकीचा पण आम्हाला हक्काने मिळालाच पाहिजे. असं होत नाही ना. आणि काय आमच्या घरचा रस्ता मागतोय ना, आमच्या घराच्या बाहेर आम्ही पाण्याची टाकी मागतोय. आम्ही मायबाप जनतेसाठीच गोष्टी मागतोय. आम्ही पुढे वैयक्तिक लाभार्थीसाठी काही मागतोय, पण तरी आम्हाला न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे कोर्टाकडे जाणं तर आम्हाला दुसरा काही मार्ग राहणार नाही. आम्ही तरी प्रयत्न करतोय. पत्राची दखल घेतली नाही. पोच तरी आलेली नाही अजून, पण मी ट्विट केलंय, पत्र पाठवलंय. तंत्रज्ञानाच्या जगामध्ये माझं पत्र तर तरी पाण्याची टंचाई शहरातील उपनगरामध्ये आहे. माफिया जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बऱ्या भावानं पाणी विकत आहेत. परंतु महापालिकेचे आयुक्त म्हणा किंवा पाणी पुरवठा विभाग पाण्याकडे लक्ष देत. मी हा प्रश्न गेले 6 महिने मागच्या वर्षी जेव्हा दुष्काळाची परिस्थिती तेव्हापासून मी सातत्याने पाण्यावर नियोजन करा ही मागणी करते. ते सरकार हे सिरियसच नाही, कारण का ते आईसमध्ये व्यस्त आहेत ना. इन्कम टॅक्स सीबीआय निधी, घरं फोडा, पक्ष फोडा, सत्तेत या आणि स्वतःचा विकास करा, गावाचा विकास कधी होणार. दुर्दैव आहे की कम्प्लिटली नॉन सिरियस गव्हर्नमेंट इज फेल्ड. विधानसभेत चर्चा अशी महायुतीत मी अजितदादा आणि फडणवीस या दोघांचे चेहरे मी त्यांना मतं मिळतील आणि शंका आहे केंद्रात भाजपवर, म्हणून ते शिंदेच्याच नावावर इलेक्शन लढणार अशी चर्चा आहे. त्यांच्या आघाडीचं असतं ते ठरवणार ना. आपण कोण सांगणार काय लढायचं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.